नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला आता एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत आणि ती बातमी आहे ती म्हणजे शालेय पोषण आहारातल्या या योजनेमध्ये ठेकेदारांचंच कसं पोषण झालंय हे सांगणारा न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट. ठेकेदारांकडूनच चढ्या दरानं धान्य पुरवठा करण्यात आला आणि हा इतका भीषण प्रकार आहे की सरकारकडून 35 दिवसात किती कोटींचा, तर तब्बल 175 कोटींचा अक्षरशः चुराडा झालाय. शालेय पोषण आहार योजनेत त्यामुळे घोटाळा झाल्याचं उघड होत आहे. ठेकेदाराचं मात्र आता उखळ पांढरं होताना दिसतंय आणि त्यामुळे कंत्राटदाराकडून चढ्या दरानं हा धान्य पुरवठा केला जात होता असं देखील आता समोर येत आहे. आत्ताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी आणि अधिक माहिती घेणार आहोत. प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, अत्यंत भीषण असाच हा प्रकार म्हणायला हवा. एकीकडे अन्नाची वानवा असताना अशा प्रकारे जर पोषण होत असेल ठेकेदारांचं, काय अधिक माहिती मिळते आणि कशा रीतीने हा सगळा प्रकार उघडतोय? रेणुका, केंद्र सरकारनं लॉकडाऊनच्या काळामध्ये जी मुलं घरी आहेत त्यांना त्यांची उपासमार होऊ नये म्हणून शालेय पोषण आहारची योजना जी आहे ती या सुट्टीच्या काळात देखील लागू करण्यात आली होती. यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो राज्य सरकारला दिला होता. गेले 2 महिने हा निधी पडूनच होता. आपण न्यूज 18 लोकमतनं न्यूज लावली त्यावेळी हा पुरवठा जो आहे तो विद्यार्थ्यांना सुरळीत करण्यात आला. पण हा पुरवठा करताना जे ठेकेदारांना ठेके देण्यात आले आहेत ते जवळपास दुप्पट दराने या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. जर आपण पाहिलं तर आज बाजारभावानुसार हरभरा जो आहे तो 50 रुपये या ठिकाणी खरेदी होतो. तोच बाजारभाव जो आहे 50 रुपयाचा 75 रुपये या ठिकाणी दराने हरभरा खरेदी करण्यात आला. मुगडाळ जी आहे ती मुगडाळ 60 रुपये किलो बाजारात अवेलेबल आहे, तर ती मुगडाळ जवळपास 106 रुपये किलो दराने या ठिकाणी खरेदी करण्यात आली. त्यातल्या त्यात या ठिकाणी आणखी एक मोठा म्हणजे प्रति किलो 2 रुपये 85 पैसे जो अन्न शिजवायला खर्च लागतो तो देखील ठेकेदारांना देण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे की हे अन्न शिजवून द्यायचं नाहीये, तर नुसती डाळ आणि हरभरा जो आहे तो मुलांना घरी द्यायचा आहे, तरी देखील हा खर्च त्यांना देण्यात आलेला आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जो आहे तो आरटीआय कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि प्रवीण दरेकर जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी देखील सांगितलेलं आहे की या संदर्भातल्या अनेक तक्रारी त्यांच्याकडे देखील आल्या होत्या आणि ते देखील या ठिकाणी विधान परिषदेमध्ये हा सगळा प्रश्न उपस्थित करणार आहे. जर आपण पाहिलं तर मुलांचं पोषण व्हावं हा हेतू या ठिकाणी होता, पण ठेकेदारांचंच पोषण ह्या सगळ्या पोषण आहारामध्ये होतंय की काय हा प्रश्न इथे उपस्थित होता. निश्चितच, आणि या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. धन्यवाद प्रफुल्ल या सविस्तर माहितीबद्दल. कंत्राटदारांकडूनच चढ्या दरांना धान्य पुरवठा होत होता आणि त्याच्यातली तफावत किती होती हे देखील आता आपण प्रफुल्ल सांगत होते तेव्हा ऐकत होतो. पुढची बातमी आपण बघणार आहोत. कोरोनाच्या काळामध्ये काही गोरखधंद्यांना देखील ऊत आलाय आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे ऑक्सी पल्स मीटर संदर्भातल्या फसव्या व्हॉट्सअप संदेशाला तुम्ही बळी पडू नका असं आवाहन आता सायबर सेलकडून केलं जात आहे. ही बातमी आपण सविस्तर बघूयात. सायबर भामट्यांपासून देखील तुम्ही सावध राहा असं आवाहन महाराष्ट्र सायबर विभागातर्फे करण्यात आलंय. सध्या कोरोना संकटात एक विशिष्ट मेसेज सध्या व्हायरल होतोय, ज्यात विशिष्ट मोबाईल ॲप डाउनलोड केलं तरच तुम्ही घरच्या घरी आपलं बॉडी पल्स आणि रक्तातील ऑक्सिजन लेवलचं प्रमाण मोजू शकता आणि त्यासाठी स्वतंत्ररित्या पल्स ऑक्सिमीटर हे उपकरण घ्यायची गरज नाही. त्याबरोबर सदर एक मोबाईल ॲप डाउनलोड करायची लिंक दिलेली असते. हा मेसेज फसवा आहे अशी माहिती महाराष्ट्र सायबर सेल विभागानं दिलेली आहे आणि त्यामुळे अशा सायबर भामट्यांपासून सावध राहण्याचं आवाहन देखील सायबर विभागाकडून करण्यात आलंय. आपण बघूयात हे आवाहन नेमकं काय आहे. आपल्या सगळ्यांसाठीच अत्यंत महत्त्वाची ही बातमी म्हणायला हवी, कारण अफवा पसरवणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नका. तज्ज्ञांच्या मते मोबाईल ॲप्सवर ऑक्सिजनचे आकडे अचूक नसतात. पल्स ऑक्सिमीटर आणि मोबाईल ॲपमध्ये मोठा फरक आहे. अशी संबंधित मोबाईल ॲप सुरक्षित नाहीत. ॲपच्या आधारे मोबाईलमधली माहिती मिळवण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. शक्यतो अशी मोबाईल ॲप डाउनलोड करणं टाळा असं आवाहन सायबर विभागाकडून करण्यात आलंय. आणि या महत्त्वाच्या बातमीनंतर आता बातमी आहे राज्याबाहेरची. गोव्यातली बातमी आपण बघणार आहोत. गोव्यातले कोरोना अपडेट्स आता आपण जाणून घेणार आहोत, पण कोरोनामुळे एकाच दिवसात गोव्यात 4 मृत्यू झाल्याचं कळत आहे. गोव्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या आता 5704 वर पोहोचली आहे. त्यामुळे गोव्यातही आता कोरोनाचं प्रमाण वाढताना दिसतंय.
आणखी 4 तिथे कोरोनानं काल मृत्यू झाला असं कळतंय. आतापर्यंत कोरोना बळींची गोव्यातली संख्या ही 43वर पोहोचली आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 4005 रुग्ण बरे झालेत. 1656 रुग्ण अजूनही सक्रिय रुग्ण आहेत, म्हणजे ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी गंभीर रुग्णांवर मडगावच्या कोविड रुग्णालयात आणि गोवा शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अनिल पाटील आता आपल्या सोबत आहेत. अनिल, गोव्यातले काय आणखीन तपशील मिळू शकलेत? रेणुका, आपल्याला माहिती असेल गेल्या 2 महिन्यापूर्वी गोवा कोरोनामुक्त होता, ग्रीन झोन होता आणि आत्ताची परिस्थिती इतकी भयावह आहे. साधारणपणे एकूण जर रुग्णांची संख्या पाहिली तर ही 5,500च्या वरती गेलेली आहे आणि काल एकाच दिवसांमध्ये 4 बळी गेलेले आहेत. हे जे रुग्ण आहेत हे वेगवेगळ्या भागातले आहेत. याचा अर्थ असा की राज्यामधल्या म्हणजे गोव्यामध्ये सर्वत्र कोरोनाचे पेशंट सापडत आहेत आणि काल एकाच दिवसांमध्ये साधारणपणे 215 नवे रुग्ण सापडले आणि ही एकूण रुग्णांची संख्या पाहता आणि ते एकूण ज्या ज्या भागांमधून मिळतात हे पाहता गोव्यातल्या सर्वत्र ठिकाणावरून हे रुग्ण सापडतात. त्याचा अर्थ असा होतो की गोव्यामध्ये सर्वत्र आता कोरोना पसरलेला आहे आणि ही जी स्थिती आहे तीही भयावह आहे. एकूण जे मृतांची संख्या आहे ही 43 आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ही परिस्थिती जवळजवळ हाताबाहेर जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रेणुका, धन्यवाद अनिल, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आपण बघतोय कोरोनाग्रस्तांची संख्या गोव्यातली 5704वर पोहोचली आहे आणि गोव्यात देखील आता हे प्रमाण वाढताना दिसतंय. गोव्यातली बातमी बघितल्यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत पुण्यातली. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन संस्थेच्या रिसर्च विभागानं दिलेल्या एका माहिती संदर्भातली बातमी आहे. आश्रय नावाचा एक आयसोलेशन बेड आता एक तिकडे तयार करण्यात आलेला आहे. या बेडचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यामुळे कोरोना वॉर्डमधल्या एअरसोल संसर्गावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. नर्स आणि डॉक्टरना पीपीई किट न घालताही या संसर्गापासून स्वतःला वाचवता येऊ शकेल. त्याचबरोबर कोरोना वॉर्डमधल्या संसर्गी जी हवा आहे ती देखील यूव्ही फिल्टरयुक्त पाईपद्वारे विषाणुमुक्त होईल आणि ती वातावरणात सोडली जाईल. त्यामुळे पुण्यातून आलेली ही एक चांगली बातमी निश्चितच म्हणता येईल. सर, आप हमें बताइए ये आइसोलेशन बेड की खासियत क्या है? देखिए, ये आइसोलेशन बेड जिसका नाम आश्रय है, डीआईटी ने इसको बनाया है और इस बेड की खासियत ये है कि इस बेड के अंदर यदि हम किसी पेशेंट को रखते हैं जो कोविड पेशेंट है तो उसको जो हम पूरी तरीके से आइसोलेट कर सकते हैं और कोई भी जो वायरस एरोसॉल है वो बाहर नहीं जाएगा यहाँ से। इसकी ज़रूरत इसलिए है क्योंकि आजकल पेशेंट की संख्या बहुत बढ़ रही है और बड़े बड़े हॉल्स यूज़ किए जा रहे हैं जहाँ की बेड लगा के और पेशेंट को ओपन में रखा जाता है। तो पेशेंट जब भी छींकता है, खांसता है तो वहाँ पे क्या होता है कि एरोसॉल फॉर्म हो जाता है जो पूरे वातावरण में फैल जाता है, जो कि बाकी लोगों को इन्फेक्ट कर सकता है। तो इस कैसे होता है, जरा डेमो बताएंगे हमें? देखिए, ये आप देख रहे हैं, ये चैम्बर है जो कि मेडिकल ग्रेड मटेरियल से बना हुआ है। इसमें ऊपर का पोर्शन जो है ये ओपन किया गया है, थोड़ा सा पोर्शन ओपन है। सामने की तरफ आप देख रहे हैं कि एक फ्लैप वाल्व दिख रहा है और वहाँ पे एक डक्ट है। तो जब हम बाहर का सैनिटाइजेशन ब्लोअर ऑन करते हैं तो वहाँ पे एक सक्शन प्रेशर क्रिएट होता है। वो सक्शन प्रेशर को हम कंट्रोल कर सकते हैं उस फ्लैप वाल्व से, जितना भी कंफर्टेबल है पेशेंट को। और ये इन्फेक्टेड हवा बाहर कैसे जाती है वो एक बार हमें आप जरा बताएंगे, दिखाएंगे? बाहर जाने के लिए वो डक्ट है, आप देखेंगे वो डक्ट कनेक्टेड है। ये बेड और दूसरा बेड दोनों कनेक्टेड हैं। ऐसे टोटल कितने बेड लगा सकते हैं? टोटल हम प्रेजेंट यूनिट में 10 बेड लगा सकते हैं जी। और भी उसकी संख्या बढ़ सकती है? और भी संख्या बढ़ सकती है, उसके हिसाब से हमें ये सेटअप जो है वो बढ़ाना पड़ेगा। लेकिन हाँ, ये जो इन्फेक्टेड एयर है बाहर जाके उसके फिल्टर कैसे जा सकता है? ये फिल्टर ऐसे है कि आप देखेंगे यहाँ पे यूवी चैम्बर है, उसके बाद प्री एंड फाइन फिल्टर है और फिर हेपा फिल्टर है। तो यूवी चैम्बर क्या करता है, वहाँ पे यूवी लाइट वो वायरस को किल कर देती है, फिर वो सारा कुछ जो है फिल्टर पे अकुमुलेट हो जाता है। फिल्टर की एफिशिएंसी बहुत हाई है और माइक्रोन लेवल का फिल्ट्रेशन होता है। फ्रेश एयर जो है वहाँ से ये ब्लोअर से सक करके बाहर फेंक दी जाती है। इसका फ़ायदा क्या होगा? इसका फ़ायदा ये है कि आप पेशेंट को आप कहीं भी रखें, आपको बिल्कुल आप निश्चिंत हो जाएंगे कि उससे वायरस किसी और को फैलेगा, किसी और को इन्फेक्शन होगा। आप घर के लिए भी इस्तेमाल करें, जैसे आपके घर में पेशेंट है कोई और आप जो है उनको होम क्वारंटाइन करना चाहते हैं तो ऐसे में एक यूनिट लगा देंगे घर में, तो बड़े आराम से वो भी रहेंगे और उनसे कोई भी इन्फेक्शन बाहर नहीं फैलेगा किसी को। त्याच्यामुळे हे बेड्स नक्कीच भविष्यात कोरोना व्हायरस पेशंटसाठी आणि डॉक्टरांसाठी एक वरदान ठरू शकतात. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.
आपण फक्त DRDO कडून हा आयसोलेशन बेड असा तयार करण्यात आलाय. हा न्यूज 18 लोकमतचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट बघितल्यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत. राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार भाजपचे ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी नुकतंच एक विधान केलं ते आपण जाणून घेणार आहोत. देशात मंदिरं सुरू असताना मंदिरं सुरू करण्याऐवजी राज्यात दारूची दुकानं सुरू करण्यावर भर दिला जातोय अशी टीका नुकतीच त्यांनी केली आहे. काल त्यांनी महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरच्या कालेश्वर मंदिराला भेट दिली तेव्हाची देखील ही दृश्य सध्या आपण बघतोय. सरकारचा भर दारूची दुकानं सुरू करण्यावर आहे आणि सुधीर मुनगंटीवारांनी ही टीका केलेली आहे. महाराष्ट्रात मंदिरं बंद आहेत, तेलंगणात मंदिरं सुरू आहेत. दर्शनासाठी नेमकं येण्याचं प्रयोजन काय? दर वाढदिवसागा मी मंदिरात दर्शनागा जातो आणि त्या ठिकाणी साधारणतः वाढदिवस साजरा करतो. कधी भीमाशंकर मंदिरात भगवान महादेवाच्या दर्शनाला जायचो, कधी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला जायचो. देशामध्ये बाकी राज्यांनी मंदिरं सुरू केली, पण आपला महाराष्ट्र अजून मंदिर सुरू करण्याच्या संदर्भात काही निर्णय घेऊ शकला नाही. आम्ही दारूची दुकानं मात्र सुरू केली, पण मंदिरात गेलो तर जास्त कोरोना व्हायची शक्यता आहे. दारू दुकानात गेलो तर कदाचित काही नवीन सायन्स पुढे आलं असेल की दारू दुकानाच्या गर्दीमध्ये मात्र कोरोना होत नाही असं सायन्स असू शकतं. कारण तेही अल्कोहोल आहे आणि ते पोटाला सॅनिटाईज, अंतर्मनाला सॅनिटाईज करत असेल. पण मी मंदिरात येतो आणि म्हणून मी तेलंगणा सरकारला जेव्हा आमचे एक मंत्री आहेत हरीश राव त्यांना विचारणा केली तर त्यांनी सांगितलं की आमच्या राज्यामध्ये आम्ही मंदिरं सुरू केली आहे. दर्शनासाठी मी येण्याच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी या ठिकाणी जे कागेश्वर मंदिर आहे, जे महाराष्ट्राच्या आणि तेलंगणाच्या सीमेवर आहे आणि तिथं पवित्र गोदावरी प्राणहिता या दोन नदीचा संगम आहे आणि या संगमाचं एक महात्म्य आहे की ज्या ठिकाणी महादेवाच्या आपण दोन पिंड बघतो आणि आपण साधारणतः याला पौराणिक कथा मान्यता या गडचिरोली डिस्ट्रिक्ट आणि तेलंगणाच्या मंचिर्याल डिस्ट्रिक्ट या संदर्भात या मंदिराचं एक महत्त्व आहे म्हणून मी इथं आलो. आता महाराष्ट्राचे मंदिर केव्हा उघडतात बघू. महाराष्ट्रात मंदिरापेक्षा दारूच्या दुकानांना जास्त प्राधान्य दिलं आहे असं म्हणायचं का? हो, दारूच्या दुकानाच्या संदर्भात तर मुंबईच्या महानगरपालिकेच्या आयुक्ताला जावं लागलं दुकानं का बंद केली म्हणून. त्यामुळे मंदिरापेक्षा मदिरालय हे आमच्या महाराष्ट्रात जास्त महत्त्वाचे आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. आणि ही बातचीत ऐकल्यानंतर आपण पुढची बातमी बघणार आहोत. एकीकडे कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव वाढतोय आणि त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून देखील अत्यंत साधेपणानं गणेशोत्सव साजरा करण्याचं एकीकडे आवाहन केलं जात आहे. या संदर्भातली बातमी आता आपण बघतोय. पालिकेकडून हे आवाहन तर एकीकडे करण्यात आलंच आहे, त्याबद्दल काही मार्गदर्शक सूचना देखील पालिकेनं जारी केल्यात. यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना नेमकं काय करणं गरजेचं आहे हे देखील यातून स्पष्ट होतंय. विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी गणेशोत्सव मंडळाच्या आजूबाजूचं प्रतिबंधित क्षेत्र आणि टाळेबंद इमारतींमधल्या गणेश विसर्जनावर आता निर्बंध घालण्यात आलेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपाजवळच तसंच प्रतिबंधित क्षेत्र आणि टाळेबंद इमारतींमधल्या घरगुती गणपतींचं देखील तिथे विसर्जन करावं लागणार आहे. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत. सागर, गणेशोत्सव जवळ येत चाललायत, नेमकं कशा पद्धतीचं हे आवाहन आहे? गणेशोत्सव मंडळांसाठी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं आत्तापासूनच गरजेचं असेल? मुंबई महापालिकेच्या वतीने 2 सूचना करण्यात आलेल्या आहेत, ज्या एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी आहेत आणि घरगुती गणेशोत्सव साजरा करतात त्यांच्यासाठी ही सूचना केलेली आहे. एकतर मुळात ज्या दिवशी श्री गणेशाची प्रतिष्ठापना आहे त्या दिवशी 5 पेक्षा जास्त लोकांनी गणपती आणायला जाऊ नये आणि ज्यावेळेस गणपती आणला जाईल घरी त्यावेळेस देखील मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये. गणपती आणायला जाताना आणि विसर्जनाच्या दिवशी मास्क आणि जे सुरक्षित अंतर आहे ठेवण्याची जे नियमावली आहे त्याचं काटेकोर पालन करावं अशा स्वरूपाच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. कंटेनमेंट झोन ज्या एरियामध्ये येत आहेत तिथले सार्वजनिक गणपती उत्सव तसंच घरगुती गणेश उत्सव यामधील लोकांना विशेषतः जास्त स्वरूपाच्या सूचना केलेल्या आहेत. एकतर मिरवणूक काढता येणार नाही या
ज्या ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ असणार आहे त्याच ठिकाणी तिथे त्यांचं विसर्जन केलं जावं अशा स्वरूपाच्या सूचना केलेल्या आहेत. घरगुती जे गणपती आहेत त्याचे देखील घरातच विसर्जन करावं. कुणीही बाहेर जाऊन विनाकारण धोका पत्करू नये अशा स्वरूपाच्या सूचना केलेल्या आहेत. त्याचवेळी सार्वजनिक कार्यक्रम असतील किंवा मंडपामध्ये अधिक गर्दी केली जाऊ नये. सॅनिटायझेशन दिवसभरामध्ये 3 वेळा करायच्या सूचना केलेल्या आहेत. अशा वेगवेगळ्या सूचना केलेल्या आहेत ज्याची अंमलबजावणी जर केली गेली नाही तर कारवाई करण्याच्या सूचना देखील महापालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत. रेणुका, धन्यवाद या माहितीबद्दल सागर. आपण बघतो या मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं प्रत्येक भाविकासाठी आणि सगळ्या मंडळांसाठी देखील महत्त्वाचं असणार आहे आणि बंधनकारक असणार आहे. आता बघूयात कोरोना अपडेट देशातलं, कारण एकीकडे देशात रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे आणि हा कोरोना रुग्णांचा आकडा तब्बल 16 लाखांच्याही पार पोहोचलेला आहे. एकीकडे ही संख्या वाढते पण त्याचबरोबर 24 तासात 6 लाखांपेक्षा जास्त कोरोना चाचण्या करण्यात आल्यात. 10 लाख चाचण्या करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. अधिक माहिती घेणार आहोत प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, चाचण्यांचं प्रमाण वाढवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. 6 लाख चाचण्या दिवसभरात करणं म्हणजे 24 तासात करणं ही देखील एक मोठी उपलब्धी म्हणता येईल. बरोबर आहे, एक मोठी उपलब्धी आहे. गेल्या 24 तासामध्ये 6 लाखापेक्षा जास्त या चाचण्या झाल्या देशभरात आणि सरकारने ज्या पद्धतीनं प्रयोगशाळांची संख्या म्हणून लॅबोरेटरीची संख्या देशभरात वाढवली आहे आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त चाचण्या कशा करायच्या, कारण की या रोगाला जर थांबवायचं असेल तर चाचण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं यापूर्वीच WHOने स्पष्ट केलं आणि केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी याच पद्धतीने ओढली. त्यांनी स्पष्ट केलं की जर चाचण्यांच्या माध्यमातून याचं संक्रमण जर रोखायचं असेल तर चाचण्याच्या माध्यमातून ऍक्टिफाय करायला लागेल की कुठल्या रुग्णाला कोरोना झालेला आहे. त्यामुळे चाचण्याची संख्या वाढवणं अत्यावश्यक आहे आणि मोठ्या संख्येनं चाचण्या घेण्याची गरज आहे असंही स्पष्ट करण्यात आलं होतं. त्याच धर्तीवरती आता हळूहळू चाचण्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न होतोय. त्याच जर बघितलं आपण तर गेल्या 24 तासामध्ये साधारणतः 24 तासामध्ये 6 लाख चाचण्या झालेल्या आहेत. कितकी धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल. आपण बघतोय 24 तासामध्ये 6 लाख चाचण्या करण्यात आलेल्या आहेत आणि तब्बल 10 लाखांचं उद्दिष्ट पार करण्याचं देखील सरकारनं ठरवलेलं दिसतं. या बातमीनंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत. बुलडाण्यातल्या शेतकऱ्याच्या संदर्भातली बातमी आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून मका खरेदी करण्यात आल्या आणि खरेदी प्रक्रियेचं उद्दिष्ट पूर्ण झाल्यानं जिल्ह्यात ही प्रक्रिया खरं तर थांबवण्यात आली होती. ही खरेदी अचानक थांबली त्यामुळे शेतकरी कसा हवालदिल झाला आपण बघतोय. गेल्या 3 दिवसांपासून अनेक शेतकरी या प्रक्रियेसाठी इथे वाट बघत होते. एकट्या शेगाव केंद्रावर 20 पेक्षा जास्त वाहनं उभी होती. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात इथे पीक असेल याचा आपण विचार करू शकतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नाराजी इथे पाहायला मिळतोय, कारण मका खरेदी थांबवल्यामुळे शेतकरी आता हवालदिल झालाय. आमची मागणी हेच आहे की येणाऱ्या शेतकऱ्यांना इथं भरपूर त्रास होऊन राहिला आणि हे पावसाळ्याचे दिवस आहेत. किमान शासनानं 31 तारीखच्या संध्याकाळपर्यंत तरी या शेतकऱ्यांचे मापं पूर्ण करून यांना घरी पाठवावं. आज 3 दिवस झाले म्हणून मेसेज येऊन मी माझी गाडी 3 दिवसापासून या ठिकाणी नंबरात लावली होती. आज कसा बसा माझा नंबर मी आतमध्ये आलेला आहे, परंतु माझा अर्धा माल खाली झाला ना अर्धा गाडीचाच आहे. पण या ठिकाणी ते पोर्टल बंद झाल्यामुळे ते खाली करून नाही राहिले आणि मापही करून नाही राहिले. आज जर अशी परेशानी होत असेल आणि त्याचा माल जर मापल्या गेला नाही तर त्याला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही आणि त्याच्या घरचे मुलं बाळही उपाशी राहतील. हा माल जर सरकारने ताबडतोब या ठिकाणी विकत घेतला नाही तर. आजपर्यंत 545 लोकांना बोलवलेलं आहे आणि त्यापैकी मापं झालेले आहेत त्यांचे जवळपास 300-350 लोकांचे. बाकी लोकांचे मापं पेंडिंग आहेत आणि पोर्टल बंद असल्या कारणामुळे मापं घेऊ शकत नाही. पुढची बातमी आपण बघणार आहोत. बुलढाण्यानंतर बातमी आहे नांदेडमधली, अत्यंत धक्कादायक. आपल्याला माहिती आहे अभिनेता आशुतोष भाकरेनं राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यानं गळफास घेतला होता पण याचं कारण मात्र कळू शकलेलं नाही. तो नैराश्येत होता का, त्यांनी नेमकं कशामुळे हे पाऊल उचलले, सगळ्याच चर्चांना आता सुरुवात झाली आहे. एकीकडे सुशांत सिंग राजपूतचं आत्महत्या प्रकरण गाजत असतानाच आता नांदेडचा नवोदित कलाकार आशुतोष भाकरेनंही आत्महत्या केली आहे. गळफास घेऊन त्यानं जीवन संपवलंय. पोलिसांना अजून त्याच्या आत्महत्येची सुसाईड नोट सापडलेली नाहीये. तसंच आशुतोषच्या आत्महत्येचं ठोस कारणही स्पष्ट झालेलं नाहीये. तर या आत्महत्येप्रकरणी कुटुंबीय सुद्धा काही बोलायला तयार नाहीयेत. पोलीस निरीक्षक नरोटे यांनी त्याबाबतचा तपास पुढे चालू केलेला आहे
ते मागील 4.5 वर्षापासून मुंबई येथे काम करत होते सिनेकलावंत म्हणून, आणि आत्ता लॉकडाऊनमध्ये साधारण 1 महिन्यापूर्वी ते इथे आलेले होते. अद्यापही त्या घटनेच्या संबंधी कोणताही ठोस असा किंवा सबळ कोणताही पुरावा उपलब्ध नाही आहे. त्यांनी का आत्महत्या केली त्याबद्दलचा तपास चालू आहे. खुलता कळी खुलेना या मालिकेची नायिका मयुरी देशमुख हिच्या सोबत आशुतोषचा विवाह 2016 मध्ये झाला. आशुतोषनं इचार ठरला पक्का आणि भाकर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या. महिनाभरापूर्वीच तो मुंबईतून नांदेडमध्ये आला, तर पत्नी मयुरी मुंबईतच राहत होती. आशुतोषच्या आत्महत्येची माहिती मिळताच तिनं नांदेड गाठलं, मात्र ती बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. आता आशुतोषनं नैराश्यातून आत्महत्या केली आहे की त्यामागे अन्य काही कारण आहेत हे पोलीस तपासात स्पष्ट होईल. मात्र एका नव्या उमेदीचा अभिनेता हरपल्याची खंत मनाला लागून राहिली आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत. नांदेडमधल्या या बातमीनंतर भारतात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता व्यक्त होती आणि या संदर्भातली बातमी आता आपण तपशीलवार बघतोय. गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपनं प्रशिक्षण दिलेले दहशतवादी भारतातल्या काही ठिकाणी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिलेली आहे. या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आलंय. जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवण्याच्या घटनेला वर्ष होत असल्यानं हा हल्ला नियोजित आहे. 5 ऑगस्टला दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता आहे आणि याच दिवशी अयोध्येत राममंदिर पूजनाचा मोठा कार्यक्रम होतोय. याआधी दहशतवाद्यांचा मे महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये ईदच्या दिवशी हल्ला करण्याचा कट फसला होता. आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत. अमेरिकेत लागलेल्या अत्यंत भीषण अशा आगीची कॅलिफोर्निया राज्यात एकीकडे मोठा वणवा पेटलेला आहे. अँजेलिस राष्ट्रीय उद्यानात 240 एकर वनजमीन यामुळे बेचिराख झालेली आहे. किती मोठ्या प्रमाणात याचं नुकसान होताना आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की इतक्या मोठ्या प्रमाणावर ही आग पसरत चालली आहे. वणवा विझवण्यासाठी हेलिकॉप्टर आणि विमानातून देखील पाण्याचा वापर केला जातोय. जवळच्याच एका जलाशयातून हेलिकॉप्टरमधून पाणी आणून अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात ही लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न कॅलिफोर्नियात केले जातात. अमेरिकेतली आणखीन एक बातमी आपण बघणार आहोत. पेनिसिल्व्हेनिया राज्यामध्ये एका इमारतीला भीषण आग लागली आहे. नॉर्थ कॉव्हेंट्री